पुढील विधाने वाचा. ठीक. आणि चुकी बरोबर आपल्याला दिलेलं आहे. मराठीत विशेषणांना विभक्ती प्रत्यय जोडले जातात. लक्षात घ्या, विभक्ती प्रत्यय हे फक्त नामाला किंवा सर्वनामाला लागून येतात. इतर शब्दांना विभक्ती प्रत्यय लागले तरी ते विभक्ती प्रत्यय नसतात, फक्त प्रत्यय असतात. ठीक आहे. विभक्ती प्रत्यय मात्र नामांना किंवा सर्वनामांनाच लागतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ओके. विशेषण हे विशेष्यावर अवलंबून असते. बघा, विशेषण काय करते, एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते आणि विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला विशेष्य म्हणतात. म्हणजे विशेषण हे विशेष्यावर अवलंबून असते. तर अगदी बरोबर आहे, कारण जर विशेष्य नसेल तर विशेषण हे विशेषण राहणारच नाही. कारण विशेषण ही नामासह येतात. वाक्यामध्ये जर ते विशेषण असेल तर त्याचं विशेष्य म्हणजे त्याचं नाम हे वाक्यामध्ये असावंच लागतं. अन्यथा ते विशेषण विशेषण राहत नाही, ते विशेषण नामाचं कार्य करते. ओके. त्यामुळे विशेषण हे विशेष्यावर अवलंबून असतात. अगदी बरोबर आहे. विशेषण व विशेष्य यांचे लिंगवचन समान असते, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. कारण विशेषणाचं जे लिंगवचन असते ते विशेष्यावरच अवलंबून असते. ठीक आहे. विशेष्य ज्या लिंगवचनामध्ये आहे त्यानुसारच आपण विशेषण वापरत असतो. ठीक आहे. विशेषणांना स्वतंत्र अस्तित्व नसते, विशेषणांना स्वतंत्र लिंगवचन सुद्धा नसते. ते सर्व विशेष्यावरच अवलंबून असते. विशेष्याचं जे लिंगवचन आहे तेच लिंगवचन विशेषणांना लागू पडत असते. ओके. आणि म्हणून हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. ए मात्र चूक आहे आणि म्हणून आपला पर्याय जो असेल तो फक्त ए चूक हे आपलं उत्तर असेल. ए चूक आहे. ठीक आहे. विभक्ती प्रत्यय विशेषणांना नव्हे तर नामांना किंवा सर्वनामांनाच लागतात. ओके. यस.